जय शिवराय मित्रांनो, आज आपण आहोत वाडेगाव या ठिकाणी. तर या ठिकाणी आज एका शाळेचा उद्घाटन समारंभ आहे. शाळेचं नाव आहे रायझिंग स्टार इंग्लिश मीडियम स्कूल. तर माझ्यासोबत 2 आर्मीतले जवान आहेत, जे रिटायर झालेले आहेत. दोघंही सुभेदार होते. तर मला सांगा, ही शाळा या ठिकाणी चालू होणं कितपत गरजेचं आहे? तशी शाळा इथं खेडेगावामध्ये चालू होणं फार गरजेचं आहे. कारण खेडेगावच्या मुलांना इंग्लिश मीडियमचं नॉलेज मिळणं आताच्या काळाची गरज आहे. म्हणून खेडेगावात ओपन वातावरणामध्ये ही शाळा सुरू केली, याचा आम्हाला आनंद आहे. तुम्हाला काय वाटतं? आमचे जोडीदार आहेत, जोडीदारांनी शाळा सुरू केली हां. आणि त्यासाठी आम्ही आलो उद्घाटनाला. कसं आहे, सध्याच्या याच्यामध्ये इंग्लिश मिडियम शाळा गरजेची आहे आणि मुलांना नॉलेज मिळण्यासाठी शाळा गरजेची काढली आहे आणि सुरुवात पायाभक्कम झाला पाहिजे आणि त्या उद्देशाने यांनी सुरू केलेली शाळा आहे. काय वाटतंय की जे ग्रामीण भागातील काही मुलं शिक्षणापासून म्हणजे इंग्लिश शिक्षणापासून वंचित राहतात, तर त्यांना हे सोयीस्कर होईल का? हो, त्यांच्यासाठी फार सोयीचं आहे. कारण कसं खेडेगावातली मुलं सिटीमध्ये जाण्याला अडचण येते ना, जाणं येणं करणं. आणि ह्या ठिकाणी जवळ जर आली तर मुलं टाकतात. आपली परिस्थिती नाजूक असल्यामुळे सिटीतल्या ज्या शाळा आहेत त्यांची फीस जादा असते. आता ही जी शाळा ज्यांनी सुरू केली यांच्या फीच्या बाबतीत बी थोडं समजून घेऊ म्हणून त्यांनी विचार केलेला आहे. ओके. तुम्हाला कसं वाटतंय? नाही, मला तर योग्यच वाटते. कारण खेडेगावातल्या मुलांना इंग्लिश सांगितल्याप्रमाणे इंग्लिश शाळाचं खूप जरुरी आहे. आणि प्रत्येकजण खेडेगावातून शिरूरला किंवा सिटीच्या ठिकाणी इंग्लिश मिडियमच्या शाळेला आपल्या पाल्यांना मुलांना घेऊन जाऊ शकत नाही किंवा तिथे ठेवूनही त्यांना परवडेबल होत नाही. म्हणून त्यांना इथं जे इंग्लिश मिडियम सुरू केली ही अगदी योग्य आहे. आता तुम्ही आर्मी मध्ये होते. खेळावरती तुम्हाला माहिती आहे किंवा शरीरयष्टीवरती भर देणं खूप गरजेचं आहे. शहरातल्या जर शाळांचा विचार केला तर तशा पद्धतीचं ग्राउंड मिळत नाही. इथलं ग्राउंड पाहता काय वाटतंय तुम्हाला? इथली शाळेचं जर पाहिलं तर ग्राउंड आणि वातावरण ह्या दोन्ही गोष्टी सिटीतल्या मुलापेक्षा टॉपच्या ठिकाणच्या येतात. आणि वातावरण, मुलांना लागणारं ग्राउंड खेळण्यासाठी आणि शिक्षणाबरोबर शारीरिकदृष्ट्या बी व्यवस्थित असणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टीने चांगली शाळा आहे. म्हणजे मुलांना हसून खेळून आणि स्वच्छ वातावरणामध्ये येस, मुलांना मेन म्हणजे आताच्या जमान्यामध्ये प्रदूषण रहित खेडेगावामध्ये हे ओपन वातावरण हे सर्वात चांगलं आहे. म्हणून हे इथं स्पोर्ट्ससाठी म्हणा किंवा त्यांच्या उच्चांक बुद्धीसाठी मोकळे वातावरणामध्ये राहणं खूप गरजेचं आहे. तर अशा होत्या ह्या दोनही माजी सुभेदारांच्या प्रतिक्रिया. तर आपल्यासोबत शाळेचे मालक स्वतः या ठिकाणी आहेत. तर मला सांगा काका, कशी ही कल्पना सुचली तुम्हाला या ठिकाणी? की मी तुम्हाला सांगतो की ही माझ्या मुलांनी आणि सुनबाईंनी आणि त्याच्या मावस भावानी संस्था सुरू केलेली आहे. आणि मी रिटायरमेंट असल्यामुळं त्या मुलाच्या डोक्यात कल्पना आली की आता त्यांनी दोघंही D.Ed आणि B.Ed आहेत. तर त्यांना वाटलं की बुवा आता नोकरी करण्यापेक्षा लहान मुलांना जर इंग्लिश मिडियमची शाळा सुरू केली तर लहान मुलांचं उज्ज्वल भविष्य आपण घडवू शकतो. म्हणून त्यांनी ही संस्था सुरू करायचा निर्णय घेतला. आणि ही शाळा वाडेगाव या ठिकाणी सुरू झालेली आहे. तुमच्या मुलांच्या भवितव्याचा विचार करून तुम्ही तुमच्या मुलांना या शाळेमध्ये लवकरच ॲडमिशन घ्यावं. कारण वातावरण, आता तुम्ही आत्ताचंही वातावरण जर पाहत असाल तर एकदम हवेशीर वातावरण आहे. खेळायला मुलांना भरपूर असं ग्राउंड आहे. शाळा डिजिटल आहे. शाळा आत्ताच बांधलेली आहे. बिल्डिंगचाही कसल्या पद्धतीचा तुम्हाला धोका नसणार आहे आणि एकदम हवेशीर वातावरणामध्ये तुमची मुलं या ठिकाणी शाळा शिकतील. प्रत्येक गावामधून आजूबाजूच्या तुम्हाला मुलांना या ठिकाणी बस उपलब्ध करून दिलेल्या आहेत. आजच तुम्ही शाळेमध्ये येऊन संपर्क करा आणि तुमच्या मुलांचं भवितव्य घडवण्यासाठी ॲडमिशन घ्या. धन्यवाद.